बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा दिवशीचा सीसीटीव्ही समोर आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे एकत्र, पोलीस अधिकारीही सोबत। सीसीटीव्हीतून आकासह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनाही सह आरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। विष्णू चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस होता का? चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली? दमानी यांचा सवाल। धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया। ठरवलं असतं तर आदिती तटकरेंना निवडणुकीत पाडलं असतं, मात्र चूक झाली। सुनील तटकरेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर गोगावलेंचं प्रत्युत्तर। तटकरेंना आपल्यामुळे लीड मिळाल्याचा गोगावलेंचा दावा। महायुतीला समन्वय अभूतपूर्व यश टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच, मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे सरकारच्याच विरोधातलं कृत्य, त्याचं समर्थन करणार नाही, तटकरेंनी शिवसेना नेत्यांना पुन्हा सुनावलं। जीवघेण्या हल्ल्याच्या 5 दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला, सैफच्या वांद्र्यातील घराबाहेर कडेकोट बंदोबस्त। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार। पुण्यात गुइलीन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, आरोग्य विभागाकडून शीघ्र कृती पथकाची स्थापना। गर्डर बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून 3 दिवस वाहतूक ब्लॉक, दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार।